UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग। रात्री उशिरा शहांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। लोकसभेप्रमाणे जागा वाटपासाठी उशीर नको, शिंदेंची शहांकडे मागणी। भाजप आणि अजित पवार गटामध्ये जागांचा तिढा। मुंबईत भाजप आणि अजितदादा गटामध्ये बैठक। फडणवीस, अजितदादा, तटकरेंची शहांसोबत 1.5 तास चर्चा। अजित पवारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचं वादग्रस्त वक्तव्य। महिलांसंदर्भात बोलताना देवेंद्र भुयार यांची जीभ घसरली। अजित पवारांनी आमदारांना नियंत्रणात ठेवावं। महिलांचं वर्गीकरण करणाऱ्या आमदारांना लाज वाटायला हवी। देवेंद्र भुयार यांनी केलेल्या विधानाचा यशोमती ठाकूर यांच्याकडून समाचार। महाराष्ट्रामध्ये वाचाळवीरांना बरे दिवस आलेत। प्रसिद्धी मिळत असल्यामुळे वाचाळवीरांचा सुळसुळाट। महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंचा वाचाळवीर नेत्यांवर निशाणा। मुख्यमंत्री शिंदेंसोबत नारायण राणेंची बैठक। कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। माजी खासदार निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढण्यास इच्छुक। मुंबई पुणे शिवनेरी एसटी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नेमली जाणार। एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांचा निर्णय। एसटी कर्मचाऱ्यांचे आधी पगार वेळेत द्या। मुंबई पुणे शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नेमण्याच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड यांची टीका। लक्ष्मण हाकेंची मराठा कार्यकर्त्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार। 20 ते 25 जणांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मराठा कार्यकर्त्यांनी धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप। मोदी सरकार आता कुबड्या घेऊन सत्तेत। भाजप महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 वर्ष सत्तेत दिसणार नाही। शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांची टीका। राहुल नार्वेकरांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। शिवतीर्थ या निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। भेटीचं कारण मात्र गुलदस्त्या। मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही पाडणार। रोहित पवार, राजेश टोपेंसारखे 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या, जरांगेंचं आवाहन। तर दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये उद्यापासून जरांगेंच्या बैठकांचा धडाका। सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघालेले हेलिकॉप्टर धुक्यामुळे कोसळलं। पुण्यातील बावधनमध्ये दुर्घटना। 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू। मुकेश अंबानींनी रात्री मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। रात्री 10 वाजता मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीनंतर रात्री 1 वाजता मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी भेट। केंद्र आणि राज्यामध्ये उद्योगपतींचं सरकार, त्यांच्या घरी उद्योगपती जाणार। शिंदे आणि मुकेश अंबानींच्या भेटीनंतर नाना पटोलेंची टीका। समरजित घाटगे खलनायक प्रवृत्तीचे। त्यांनी 2दा फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला। पक्षानं सांगितल्यानंतर घाटगेंनी थांबायला हवं होतं। हसन मुश्रीफ यांचा हल्लाबोल। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारकडून 1 सदस्यीय चौकशी समिती स्थापन। निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करणार। नागपुरात एकाच कुटुंबातील 4घांची गळफास घेऊन आत्महत्या। नरखेडमधील मोवाड गावातील धक्कादायक प्रकार। सेवानिवृत्त शिक्षकाचा पत्नी आणि 2 मुलांसह गळफास। डेन्मार्कमधील इस्रायली दूतावासाबाहेर स्फोट। तर इतर इस्रायलवरील हवाई हल्ल्यानंतर इराणचं हवाई क्षेत्र उद्यापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।